देशात पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा वाढले। पेट्रोल 2 रुपये 61 पैशांनी तर डिझेल 2 रुपये 71 पैशांनी महागलं। गेल्या 10 दिवसात चौथ्यांदा दरवाढ। पेट्रोल डिझेलच्या पॅनिक बुकिंगमुळेच पेट्रोल पंपांवर रांगा। गरजेपेक्षा जास्त साठा करू नका, पेट्रोल पंप असोसिएशनचं आवाहन। रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात। जीप खोल दरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू। महाबळेश्वर पोलादपूर दरम्यान घडली दुर्घटना। विदर्भात आजपासून 2 जूनपर्यंत नवतपाला सुरुवात। 9 दिवसात उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता। दुपारच्या वेळेला बाहेर न पडण्याचं प्रशासनाचं नागरिकांना आवाहन। राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ। 12 क्विंटल कांद्यामागे केवळ 1468 रुपयांचा दर। उद्या रोहित पवार नाशिकमध्ये मोर्चा काढणार। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। शिवसेनेला 4, राष्ट्रवादीला 1 तर भाजप स्वतःकडे 12 जागा ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गवरील दावा शिवसेनेनं मागे घेतल्याची चर्चा। मुंबईतील सायनच्या प्रतीक्षा नगर बस डेपोत 2 बसला भीषण आग। रात्री 12:15 वाजता एक बस जळून खाक तर 1 ते 1.5 तासांच्या अंतरावर दुसऱ्या बसमध्ये अग्नितांडव। दक्षिण आफ्रिकेत पसरलेल्या इबोला व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात खबरदारी। पुणे विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची इबोला चाचणी होणार। दुबई, बँकॉकमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी। मोदी एक महान नेते आणि चांगले मित्र। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोदींवर कौतुकाचा वर्षाव। आपण मोदींचे मोठे फॅन असल्याचंही केलं वक्तव्य।